आजचा व्लॉग आहे स्किन केअर प्रॉडक्टबद्दल. सो हायफनचा हा सिरम मी परचेस जेव्हा केला, त्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओज बघितलेले, Instagramवरती रील्स बघितले, ज्यामध्ये याचा आय गेस खूप चांगला रिस्पॉन्स होता. नंतर मी आत्ता हा व्हिडिओ शूट करण्या अगोदर पण मी बघितलं बाकीच्यांचे व्हिडिओ YouTubeवरती. मोस्ट ऑफ व्हिडिओजमध्ये असं होतं की यामध्ये एखादी गोष्ट जी चांगली आहे ह्या प्रोडक्टची, ती म्हणजे ह्या प्रोडक्टची पॅकेजिंग. म्हणजे बॉटल किंवा मग त्याची पॅकेजिंग छान होती. जेव्हा हे ऑर्डर आली माझी, तेव्हा जेव्हा मी अनरॅप करत होते, तेव्हाही मला छान वाटलं बघून असं. मग नंतर म्हटलं आता यूज करून कळेल की माझ्या स्किनवर हे वर्क होईल की नाही. सो बेसिकली जेव्हा पण आपण सिरम बाय करतो, त्याचा मेन कन्सर्न असतो की आपल्या स्किनवरती ते सूट होईल की नाही किंवा काम करेल की नाही. जो कन्सर्न आहे तो रिझॉल्व्ह होईल की नाही. सो हा मी घेतलेला माझे ॲक्ने प्रोन स्किन आहे, ऑइली स्किन. सो मला युजली पिंपल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत आता माझ्यासाठी. कारण ह्या गोष्टी मी खूप टाईमपासून फेस करते आणि मे बी ते ह्या गोष्टीमुळे की PCODमुळे पण असेल. सो त्यामुळे पण जे मेडिसिन मी PCODसाठी घेते त्याचाही इफेक्ट माझ्या स्किनवर असतो. पिंपल्स येणे किंवा ऑइली स्किन ह्या सगळ्या गोष्टी. सो जेव्हा ह्या प्रॉडक्टबद्दल कळालं तर मी थोडंसं रिसर्च पण करत होती, कारण यामध्ये जे प्रॉडक्ट त्यांनी वापरले आहेत, तर त्याचा मला असं होतं की वर्क करेल माझ्या स्किनवर. सो हा माझा सेकंड वीक होता यूज करण्याचा. सेकंड वीक झाला कंप्लीट यूज करून. बट रिझल्ट्स माझ्यासाठी तरी 0% आहे. म्हणजे स्किन जशी दिसते माझी किंवा जे कन्सर्न होते, डार्क स्पॉट ॲटलिस्ट फेड होणं. कारण यामध्ये अशा गोष्टी आहेत त्यांनी यूज केलेल्या, ज्याने डार्क स्पॉट्स तुमचे कमी होतात. बट फुल्ली डिसअपॉइंटेड. पॅकेजिंगशिवाय मला हा प्रॉडक्ट नाही आवडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राईस पण जरा होती. म्हणजे प्राईस ऑलमोस्ट सगळ्या सिरमची त्याच रेंजमध्ये आहे. बट ज्या गोष्टीसाठी मी हा प्रॉडक्ट घेतला त्याचा यूज मला झाला नाही. मे बी दुसऱ्यांना झाला असेल त्यांच्या स्किन टाईपनुसार. पण जे मी व्हिडिओ बघितले ना, त्यामध्ये मोस्ट ऑफ व्हिडिओजमध्ये ज्यांनी हा यूज केलाय त्यांची स्किन ऑलरेडी मला क्लीन आणि क्लिअरच दिसत होती. नो डार्क स्पॉट्स ऑर समथिंग. आणि ते लोकही यूज करत होते. सो एक भ्रम बनून जातो की ओके, आपल्या स्किनवरती पण हे वर्क करू शकतं. तर हिच्यावरती लिहिलं आहे की ऑल स्किन टाईप. सो माझं ऑइली स्किन आहे, बट स्टील माझ्यासाठी हे वर्क नाही केलं. इन्स्टेड मला हे वापरल्यानंतर सेकंड डे आय गेस खूप असे सीबम टाईप पिंपल्स असतात तसे मोठे मोठे मी जाणवले माझ्या फेसवरती. सो मला आता हा कन्सर्न आहे की ते मी कसे घालू. शिवाय आता दुसरा काही ऑप्शन नाहीये. मी हे यूज करणं आय गेस बंद करणार आहे. कारण 2 वीक वापरून तर झाले, बट काही असा फरक मला जाणवत नाहीये. सो बघूया काय ह्यावरती रिव्ह्यू बाकीच्यांचे आहेत किंवा मग कुणासाठी हे वर्क करतंय. बट फॉर मी इट 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 डिडंट वर्क. आणि प्राईस किंवा मग वेस्ट ऑफ मनी, येस ऑफकोर्स वेस्ट ऑफ मनी तर माझ्यासाठी आहेच. बट हायफनचे दुसरे प्रॉडक्ट मी अजून वापरले नाही. हा पहिला प्रॉडक्ट होता हायफनचा जो मी ऑर्डर केलेला आणि वापरला 2 वीक. खूप एक्सायटेड होऊन मी हा प्रॉडक्ट अनरॅप केला आणि अनरॅप केल्यानंतर बघितलं की खूप छान पॅकेजिंग वगैरे आहे. पण नंतर कळालं पॅकेजिंगच फक्त चांगली आहे. सो रिव्ह्यू पण तसे आहेत. बघूया. व्हिडिओमध्ये बघितलं की आय गेस सेकंड वीकपासून तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतात किंवा फर्स्ट वीकमध्येच कळतात. पण काय खास नाही. जसं नॉर्मल सिरम असतात बाकीचे ते आहेत. ह्यामध्ये वेगळं काही दिसलं असेल तर जो वरचा पार्ट आहे आणि खाली वॉटर बेस्ड आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला वापरण्याच्या आधी असं शेक करायचंय. मग ते फुल्ली मिक्स्ड होतं आणि मग तुम्ही हातावरती तुम्हाला हवं तेवढं जेवढा तुमची रिक्वायरमेंट असेल तसं हातावरती घेऊन थोडंसं फेसवरती लावून मग मसाज करा. असं फॉलो तर केलं, पण मग डिसअपॉइंटेड. बघूया पुढचा प्रोडक्ट कोणता असेल. आजचा हा प्रोडक्ट तर पहिल्यांदा मी स्किन केअरवरचा मी करते आणि बाकीचेही प्रोडक्ट माझ्याकडे आहे जे मी यूज केलेत किंवा त्याचा बिफोर आफ्टर त्याचा काही गोष्टी वर्क केल्या, काही गोष्टी नाही केल्या. तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू देऊया. आणि ऑफकोर्स मी आत्ताच यूट्यूब स्टार्ट केलं आहे. सो
असं पेड व्हर्जन किंवा असं काही नाहीये. हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जे मी प्रॉडक्ट घेतले, वापरले आणि त्याचा किती इफेक्ट झाला आहे आणि किती नाही. So if you like this kind of skincare product or anything, please do like and share, subscribe.